सगळ्याच लव्ह स्टोरीमध्ये हॉट कॉफी असायलाच हवी असं काही नाही. काही लव्ह स्टोऱ्यांमध्ये कोल्ड कॉफी देखील चालते. आणि ही अशी कोल्ड कॉफीवाली लव्ह स्टोरी जी आहे ना, ती म्हणजे हा सिनेमा आहे. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला आता मग सुरुवात करूयात. मंडळी, विशाल मोढवे दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न. या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे टिप्स फिल्म्सने आणि टिप्स फिल्मचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. टिप्स फिल्मचे कुमार तौरानी आणि गिरीश कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आणि या चित्रपटाचं असं नाव का वेगळं आहे, या चित्रपटाचं नाव श्रीदेवी प्रसन्न असं ठेवण्यामागे काय कारण आहे ते तर आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण या दिग्दर्शकाबद्दल थोडं बोलूयात. विशाल मोढवेंबद्दल जर सांगायचं झालं तर गेले अनेक वर्ष ते दिग्दर्शक म्हणून, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आलेले आहेत. एक ती बेगम नावाची जर वेब सिरीज तुम्हाला माहिती असेल MX प्लेअरवरची, तर त्या वेब सिरीजचे ते दिग्दर्शक होते आणि हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. आता हा चित्रपट नक्की काय आहे आणि या चित्रपटामध्ये असं काय वेगळं दाखवलेलं आहे तेच आता आपण पाहणार आहोत. चला तर आपण या कथेविषयी बोलूयात. तर मंडळी, या चित्रपटाची कथा सुरू होते वेंगुर्ल्यातील एका कुटुंबापासून. आणि हे वेंगुर्ल्यातलं कुटुंब जे आहे ते एक फिल्मी कुटुंब आहे. बॉलिवूडशी त्यांचा खूप लगाव आहे आणि हिंदी चित्रपट असतील, जुन्या काळातील असतील, त्यांची जुनी पिढी असो किंवा नवी पिढी, या सगळ्यांमध्येच एक क्रेज असते बॉलिवूडबद्दल आणि त्या सिनेमांबद्दल. आणि त्या सगळ्या प्रकारातूनच त्यांनी आपल्या मुलीचं नाव जे असतं ते ठेवलेलं असतं श्रीदेवी. आणि या श्रीदेवी भोसलेची आणि हे जे पात्र साकारलेलं आहे ते सई ताम्हणकर हिने साकारलेलं आहे. तर दुसरा एक मुलगा दाखवला आहे, तो असतो मुंबईमध्ये. आणि मुंबईतला जो हा मुलगा असतो तो एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला असतो आणि त्याचं कुटुंब जे असतं, मराठी कुटुंब, ते त्याच्यासाठी घाई करत असतात मुलगी पाहण्यासाठीची. आणि ते त्याला दाखवत देखील असतात. बऱ्याचशा मुलींची स्थळं ते घेऊन येत असतात. आणि असं हे जे दुसरं पात्र आहे ते म्हणजे प्रसन्न मराठे, आणि हे साकारलेलं आहे सिद्धार्थ चांदेकर याने. मराठी कुटुंब जे असतं ते आपल्या मुलासाठी बऱ्याचशा स्थळांना घेऊन येत असतं. बऱ्याचशा मुली त्याला दाखवल्या जातात, पण त्याला मुली काही पसंत पडत नसतात. दुसरं जे कुटुंब असतं कोकणातलं, ते एक वेगळं कुटुंब असतं आणि त्यांना असं वाटत असतं की त्यांच्या मुलीने ज्या प्रकारे बॉलिवूडमधील लव्ह स्टोरीज असतात त्या प्रकारे पळून जाऊन किंवा त्या प्रकारची एखादी लव्ह स्टोरी करावी. आणि त्यांची जी मुलगी असते ती परस्पर विरोधी असते. तर अशी ही श्रीदेवी असते. तर तिला त्या घरातल्यांच्या दबावाखाली एक कल्पना सुचते आणि ती कल्पना म्हणजे जीवनसाथी.com वरती आपलं एक अकाउंट ती तयार करते. आणि त्याच प्रकारचं अकाउंट मुंबईतला आपला प्रसन्न देखील काढतो. आणि त्या जीवनसाथी.com वरती हे दोघे भेटतात. एकमेकांना देखील ते भेटण्यासाठी विचारतात आणि त्यानंतरच त्यांची ही प्रेम कहाणी सुरू होते. भेटल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या पहिल्या भागामध्ये दाखवलेल्या आहेत. त्यानंतर चित्रपट ज्या वेळेला दुसऱ्या भागात जातो त्यावेळेला चित्रपटामध्ये एक ट्विस्ट येतो. या दोघांच्याही आयुष्यात दोन नवीन व्यक्ती येतात आणि ते दोघे आल्यानंतर ही जी काही एक लव्ह स्टोरी असते ती खरंच फुलते का, आणि त्याच्यानंतर या लव्ह स्टोरीमध्ये आलेले ते दोघे जण कोण असतात आणि त्यामुळे यात प्रसन्न आणि श्रीदेवी यांचं जुळतं का, याचा जो काही एक छोटासा प्रवास आहे तो या चित्रपटामध्ये दाखवलेला. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला त्या ट्रेलर पाहिल्यानंतर याच गोष्टी दिसल्या होत्या, त्याच मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या. चित्रपटामध्ये अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या की एक प्रेम कहाणीमध्ये असतात, त्यात तुम्हाला खरं तर सिनेमागृहात जाऊनच पाहायला हव्या. आता आपण या पात्रांविषयी बोलूयात. या चित्रपटामधील पात्रांविषयी जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे या चित्रपटातील, जी काही प्रमुख भूमिका साकारलेली आहे ती म्हणजे श्रीदेवीची. आणि श्रीदेवी हे जे कॅरेक्टर साकारलेलं आहे ते साकारलेलं आहे सई ताम्हणकर हिने. आणि सई ताम्हणकरला आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहत आलेलोच आहोत. वेगळ्या पथडीचा एक अभिनय तिने या चित्रपटामध्ये केलेला आहे. या चित्रपटात एक वेगळी सई आपल्याला पाहायला मिळते. गावाकडे राहणारी आणि प्रोफेसर असलेली ही जी सई आहे ती कशा प्रकारे बदलत जाते. तिला जो तिच्या स्वप्नातला जो काही राजकुमार हवा असतो, अरेंज मॅरेज म्हटल्यावरती ज्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तिने तंतोतंत साकारलेल्या आहेत. त्याच्यामुळे सईचं हे जे काही पात्र आहे श्रीदेवीचं ते नक्कीच एक उत्कृष्ट आहे. ही नेहमीच तिच्या अभिनयातून वर्चस्व गाजवते आणि त्याच प्रकारचा अभिनय तिने या चित्रपटात केलेला आहे. त्याच्यामुळे सई ताम्हणकर हिचा अभिनय जर तुम्हाला पाहायचा असेल, एक वेगळी भूमिका जर तुम्हाला पाहिजे असेल सईची, तर हा चित्रपट त्यातलाच आहे. दुसरं जे महत्त्वाचं पात्र आहे या चित्रपटातील ते म्हणजे प्रसन्नचं. आणि प्रसन्नचं जे काही पात्र आहे ते साकारलेलं आहे सिद्धार्थ चांदेकर याने. सिद्धार्थला आपण आत्ता हल्ली बऱ्याच सिनेमांमध्ये पाहत आलेलो आहोत.
त्यातलाच झिम्मा 2 मध्ये सुद्धा आपण पाहिलं, ओले आले मध्ये देखील आपण पाहिलेला आणि हा तिसरा सिनेमा सलग त्याचा आलेला आहे. प्रत्येक चित्रपटात प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तो त्याचे वेगवेगळे रंग दाखवत असतो आणि त्याच प्रकारचा एक वेगळा अभिनय या चित्रपटात त्याने साकारलेला आहे. ही जी लव्ह स्टोरी आहे ना ती त्याच्या कॅरेक्टरसाठी परफेक्ट आहे. त्याच्यामुळे सिद्धार्थला जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा चित्रपट त्यातलाच आहे. तिसरं जे महत्वाचं पात्र आहे ते म्हणजे श्रीदेवीच्या आजीचं आणि हे साकारलेलं आहे सुलभा आर्या यांनी. आपण त्यांना बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहत आलेलो आहोत, हिंदी चित्रपटांमध्ये देखील पाहिलेलं असेल. तर त्यांनी जी काही आजीची भूमिका साकारली आहे ती खरंच कमाल आहे आणि लाजवाब आहे. त्यांचे जे काही कॉमेडी पंचेस आहेत, बॉलिवूड टच असलेलं जे काही ही फॅमिली दाखवलेली आहे, तर त्यांचा जो काही अभिनय आहे, त्यांचे जे काही डायलॉग्स दाखवलेत ते अप्रतिम झालेत. तर इतर कलाकारांविषयी बोलायचं झालं तर शुभांगी गोखले असतील, संजय मोने यांसारखे जे कलाकार आहेत त्यांनी देखील त्यांची जी काही भूमिका आहे ती लक्षात राहण्यासारखी केली आहे. रसिका सुनील हिची देखील एक छोटीशी भूमिका आहे आणि ती देखील तिच्या छोट्याशा अभिनयासाठी लक्षात राहते. खूप सुंदर असा अभिनय तिने या चित्रपटात केलेला आहे. अजून इतर जे कलाकार आहेत या चित्रपटामध्ये त्यामध्ये सिद्धार्थ बोडके यांनी देखील एक वेगळा कॅरेक्टर साकारलेला आहे. आकांक्षा गाडे असतील किंवा समीर खांडेकर असतील, तर यासारख्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट तयार झालाय. चित्रपट हा खरंच प्रत्येकाच्या दमदार अभिनयासाठी लक्षात राहतो. का पाहावा? हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय. सगळ्यात जास्त जो लक्षात राहतो तो म्हणजे कन्फ्यूज असलेला प्रसन्न म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकरने रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, पण हा चित्रपट जो आहे तो त्याच्यासाठी वेगळा आहे. एका वेगळ्या मुलाचं पात्र त्यांनी या चित्रपटात साकारलेलं आहे. कन्फ्यूज असलेला, बरेचसे प्रश्न असलेला आणि लग्नाच्या बाबतीत त्याचे काही समज असतात, तर असा एक कन्फ्यूज व्यक्ती साकारण्यासाठी त्यांनी जे काही मेहनत घेतलेली आहे ती आपल्याला या चित्रपटात दिसून येते. त्याच्यामुळे सिद्धार्थ चांदेकर असेल किंवा अजून जर सांगायचं झालं तर सुलभा आर्या म्हणजेच सई तामणकरची जी काही आजी दाखवलेली आहे, त्यांचे काही कॉमेडी पंचेस आहेत, या वयात देखील त्यांनी त्यांच्या अभिनयातून त्यांची जादू दाखवलेली आहे. त्यांनी हा चित्रपट अक्षरशः खाऊन टाकलेला आहे त्यांच्या त्या छोट्याशा भूमिकेत. त्याच्यामुळे अभिनय या चित्रपटाचं अंग आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे या चित्रपटाची ती म्हणजे या चित्रपटाची कथा. आणि या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे अदिती मोघे हिने. अदितीबद्दल जर बोलायचं झालं तर तिचा कॉफी आणि बरंच काही हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल किंवा हम्पी हा एक मराठी चित्रपट आहे तो देखील तुम्ही पाहिला असेल. अजून एक चित्रपट तिचा होता सायकल नावाचा. तर अशा प्रकारचे एक वेगळ्या कॅटेगरी असलेले चित्रपट ती दरवेळेला लिहित आलेली आहे. त्याच्यामुळे तिची जी स्टोरी टेलिंग करण्याची एक पद्धत आहे ती तुम्हाला कॉफी आणि बरंच काय हे चित्रपट पाहिल्यावरती कळेल. आणि त्याच प्रकारातला एक रोमॅन्टिक चित्रपट हा प्रसन्न आणि श्रीदेवीचा लिहिलेला आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा साधी सोपी तरल अशी आहे, प्रत्येकाला आवडण्यासारखी. तिसरं जे या चित्रपटाचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे या चित्रपटाचं म्युझिक. या चित्रपटाचं जे काही संगीत दिलेलं आहे ते अमित राजने दिलेलं आहे. अमित राज बद्दल जर सांगायचं झालं तर एका वेगळ्या म्युझिकसाठी तो ओळखला जातो. अमित राजची जी टेस्ट आहे म्युझिक बद्दलची ते आपल्या सर्वांना माहिती आहे. एका चित्रपटात तो वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक कंपोज करून वेगवेगळ्या प्रकारची गीतं सादर करतो. त्याच प्रकारे या चित्रपटात केलेले आहेत. त्याने अभय जोधपूरकर असेल किंवा कुणाल गंजेवाला सारखा एक प्रयोग त्यांनी या चित्रपटात केलेला आहे. कुणाल गंजेवाला बऱ्याच दिवसानंतर मराठीत आलेला आहे. सोबत हर्षवर्धन वावरे यांसारख्या गायकांना घेऊन त्यांनी या चित्रपटाची गाणी केलेली आहेत. सोबत क्षितिज पटवर्धन या गीतकाराने ती लिहिलेली आहेत. क्षितिज पटवर्धन तर ओळखला जातो प्रेम गीतांसाठी आणि त्याने देखील या चित्रपटात अशी काही गाणी लिहिलेली आहेत जी की आपल्यावरती छाप सोडतात. आर्या आंबेकर असेल किंवा आनंदी जोशी असेल, कस्तुरी वावरे असेल यांसारख्या गायिकांना घेऊन या चित्रपटाची गाणी अमित राजने तयार केलेली आहेत. मला जर विचारलं तर मला आवडलं ते माझा आवडता सिंगर अभय जोधपूरकर याने गायलेलं एक विरह गीत आहे, ते तुम्हाला देखील आवडेल. अजून एक जे लक्षात राहतं ते म्हणजे देखा जो तुझे यार यासारखं जे काही गाणं केलेलं आहे ते देखील जुनं गाणं आहे, पण ते देखील या चित्रपटात एक वेगळ्या प्रकारे साकारण्यात आले ते देखील लक्षात राहतं. आणि सोबत जे आहे या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक जे की हवा हवाईचं वाजतं श्रीदेवीच्या एंट्रीला म्हणजेच सईच्या एंट्रीला, तर ते देखील एक चित्रपटामध्ये जान आणतं. जमेच्या गोष्टी. चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं, या चित्रपटाची सगळ्यात महत्वाची जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे अर्जुन सोरटे यांनी आणि त्यांनी जे काही वेंगुर्ला टिपलेला आहे, गोवा टिपलेला आहे, त्याच्यासोबतच कुडाळच्या शाळेतली जी काही दृश्य दाखवलेली आहेत, मुंबईची जी काही दृश्य दाखवलेली आहेत, तर लोकेशन्स आणि तिथले जे काही कॅमेरा अँगल्स असतील किंवा सिनेमॅटोग्राफी असेल, विशेषतः सांगायचं झालं तर मुंबईतल्या एका कॅफेमध्ये जे काही चित्रीकरण करण्यात आलेलं आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. दुसरी जी जमेची गोष्ट आहे या चित्रपटाची ती म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल मोडवे यांचं दिग्दर्शन. विशाल मोडवेंचा हा खरं तर पहिलाच सिनेमा आणि त्यांनी पहिल्याच सिनेमात कौतुकास्पद असं दिग्दर्शन केलेलं आहे. अगदीच सांगायचं झालं तर प्रत्येक बाबतीत तांत्रिक गोष्टी देखील असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, चित्रपटाचे सेट्स असतील, लोकेशन असतील किंवा रंगभूषा असेल, वेशभूषा असेल, तर या प्रत्येक बाबीवरती तुम्ही जर निरीक्षण केलं तर या तुम्हाला
एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देतील, सिनेमॅटिक व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळतील. रोमॅन्टिक चित्रपट असल्यावरती एक चित्रपटाचा टोन सेट करावा लागतो आणि त्यासाठी मोढवे आणि त्यांची जी काही टीम आहे त्यांना इथे नक्कीच मार्क द्यावे लागतील. त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे या चित्रपटासाठी आणि सोबतच टिप्स फिल्मसारखे प्रोड्युसर घेऊन त्यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. टिप्ससाठी खरं तर हा पहिला मराठी चित्रपट होता, पण त्यांनी एका चांगल्या चित्रपटासाठी पैसे लावलेत आणि ते दिग्दर्शकांनी अर्थ करून दाखवले. त्याच्यामुळे डायरेक्शन या चित्रपटाचं नक्कीच चांगलं आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, या चित्रपटाची जी काही लांबी आहे ती 2 तासाची आहे. 2 तास 7 मिनिटांचा हा चित्रपट आहे. त्याच्यामुळे आपल्याला चित्रपट कुठेही बोर नाही होत. चित्रपट पाहताना इतक्या वेगात तो आपल्या समोरून निघून जातो की आपल्याला कळत देखील नाही चित्रपटाचा उत्तरार्ध आलेला आहे. त्याच्यामुळे चित्रपटामध्ये कंटाळवाण्या अशा गोष्टी मला तर कुठल्या जाणवलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे ही एक या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर या चित्रपटामध्ये 2 परस्पर विरोधी अशी कुटुंब दाखवलेली आहेत. ज्या कुटुंबातील लोकांना आपापल्या मुलांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. अपेक्षांच्या दबावाखाली ज्या वेळेला हे दोघे जण एकमेकांना भेटतात त्यावेळेला त्यांचा जो काही प्रवास दाखवलेला आहे अरेंज मॅरेजचा असतो, पण त्या अरेंज मॅरेजमधून सुद्धा एक लव्ह स्टोरी फुलवता येऊ शकते असं या चित्रपटातून आपल्याला दाखवण्यात आलंय. हा चित्रपट जो आहे तो टिपिकल स्टिरियोटाईप असा चित्रपट नाहीये. आजच्या काळातील ज्या काही लव्ह स्टोरी दाखवलेल्या असतात त्या सगळ्या झुगारून एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ज्या लोकांना रोमॅन्टिक सिनेमा आवडतात त्यांनी तर हा चित्रपट नक्की पाहायला हवा. ज्यांना सिद्धार्थ आणि सई तावणकर आवडते त्यांच्यासाठीचा हा चित्रपट आहे. चित्रपट हा मसाला चित्रपट नाहीये किंवा कॉमेडी चित्रपट नाहीये. त्याच्यामुळे ज्यांना मसाला चित्रपट आवडतो, ज्यांना विनोदी चित्रपट आवडतात, तर हा त्या कॅटेगरीतला नाहीये, त्या जॉनराचा हा चित्रपट नाहीये. रोमॅन्टिक चित्रपट आहे. ज्या लोकांना कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट आवडला असेल किंवा आवडला होता त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल, कारण हा त्या प्रकारातला एक चित्रपट आहे आणि लेखिका अदितीने तो तशाच प्रकारे लिहिलेला आहे. फक्त या चित्रपटातील जर संवाद अजून जर प्रभावी झाले असते तर चित्रपट अजून कुठच्या कुठे गेला असता. येत्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच या चित्रपटाचा अनुभव घेऊ शकता. या चित्रपटाला मी देतोय 3.5 स्टार्स. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाहीये, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरता. तुम्ही जर पाहत असाल तर इतके कमी माझे सबस्क्रायबर आहेत आणि ज्या प्रकारे व्ह्यूज येतात त्या प्रकारे सबस्क्रायबर येत नाही आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहेत, फ्री आहेत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला या गोष्टीतून मोटिवेशन मिळतं असेच व्हिडिओ करण्यासाठी. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. माझं चॅनल आहे मराठी रिव्ह्यूवर. मी अशाच प्रकारे सर्व भाषिक चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्यात. बाकी तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टी या चित्रपटातल्या आवडल्या आणि कुठल्या खटकल्यात तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुमचा सर्वात आवडता रोमॅन्टिक मराठीतील चित्रपट कोणता ते देखील तुम्ही कमेंट करायला विसरू नका. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.